या सगळ्या घडामोडी आपल्याला सविस्तर बघायच्या त्यापूर्वी बघूया हेडलाईन्स। हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा। वाढलेल्या मतदान प्रकरणावरून हायकोर्टाची निवडणूक आयोगाला नोटीस। संध्याकाळी 6 वाजल्यानंतर मतदान कसं वाढलं सांगा, 2 आठवड्यात उत्तर देण्याचे हायकोर्टाचे निर्देश। महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत 70 लाख मतदार वाढले। नव्या मतदारांची माहिती जाहीर करण्याची राहुल गांधींची मागणी, तर मतदार याद्यांमध्ये गडबड झाल्याचा सभागृहात आरोप। दोन्ही शिवसेना एकत्र झाल्या तर आनंदच। शिरसाट यांच्यानंतर आनंदराव अडसुळांचंही वक्तव्य, तर शिंदेची शिवसेना हा अमित शहांचा पक्ष, राऊतांचा अडसुळांना टोला। धनंजय मुंडेंविषयी उद्या मोठा गौप्यस्फोट करणार, अंजली दमानी यांचा इशारा। भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्रींनाही भेटणार। धनंजय मुंडेंनीच वाल्मिक कराडची ओळख करून दिली। जरांगेंनी सांगितला मध्यरात्रीच्या भेटीचा किस्सा, कृष्णा आंधळेला लपवून ठेवल्याचाही आरोप। महिला मुलींना सुरक्षित ठेवण्यासाठी महाराष्ट्रात लवकरच धर्मांतर विरोधी कायदा आणू, मंत्री नितेश राणेंचं वक्तव्य। बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील आरोपीचा मकोका कोर्टात धक्कादायक खुलासा। पोलीस कोठडीत असताना दिलेला जबाब हा जबरदस्तीने घेण्यात आला, शिवकुमार गौतमचा कोर्टात आरोप। अंबरनाथमध्ये भर दिवसा तरुणीची हत्या। पुलावरून जात असताना तरुणीवरती धारधार शस्त्राने वार, आर्थिक व्यवहारातून हत्या झाल्याची पोलिसांची माहिती। शिर्डी दुहेरी हत्याकांड, तिघांवरती प्राणघातक हल्ला, हल्ल्यामध्ये 2 ठार तर 1 गंभीर जखमी, पोलिसांकडून एकाला अटक। शिवराजनं पंचांना गोळ्या घालायला पाहिजे होत्या, पृथ्वीराजची चूक नाही। चंद्रहार पाटलांकडून शिवराज राक्षची पाठराखण करताना धक्कादायक विधान। आरटीई प्रवेशासाठी शाळा पूर्ण शुल्क पालकांकडून घेणार। आरटीई शुल्काच्या प्रतिपूर्तीची 2400 कोटी रुपये सरकारकडून थकीत, सरकारच्या दिरंगाईमुळे पालकांना फटका।